Welcome to Pustak Katta YouTube channel. Today we are going to learn about third chapter, Mindfulness Basics, from book The Art of Letting Go by Miles Niska. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. हो, अगदी. कारण ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार ही आजकाल खूप सामान्य गोष्ट झाली आहे. खरंय. म्हणजे बघा ना, आपल्या मेंदूत एकाच वेळी 100 टॅब्स उघडे असल्यासारखं कधीतरी वाटतंच ना. भूतकाळातील एखादी जुनी चूक सतत आठवणे किंवा उद्याच्या प्रेझेंटेशनची धाकधूक असणे. आणि त्याच वेळी संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचे याचा विचार सुरू असतो. अगदी बरोबर. आणि बॅकग्राऊंडला एखादं गाणंही वाजत असतं डोक्यात. म्हणजे कॉम्प्युटरचा पंखा जसा जोरजोराने फिरतो आणि सिस्टीम पूर्ण स्लो होते, तशीच अवस्था आपल्या मनाची होते. तर या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की या ओव्हर थिंकिंगच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. हो, आणि माइल्स निस्का यांच्या पुस्तकातील ही माइंडफुलनेसची संकल्पना यासाठीच खूप महत्वाची आहे. हो ना. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. मला हे पुस्तक वाचताना असं जाणवलं की माइंडफुलनेस हे आपल्या मेंदूतील एखाद्या टास्क मॅनेजरसारखं काम करतं. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे ते नेमकं ओळखतं की आत्ता या क्षणी कोणते टॅब महत्वाचे आहेत आणि बाकीचे ज्या अनावश्यक टॅब्स आहेत ना, ते शांतपणे बंद करतं. अरे वा, हे 100 टॅब्स उघडे असण्याचं उदाहरण अत्यंत चपखल आहे. कारण आपला मेंदू सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात असाच प्रवास करत असतो. हो, सतत धावत असतो. आणि या संदर्भात पुस्तकाच्या सुरुवातीलाच सुसान अल्बर्स यांचं एक अतिशय मार्मिक वाक्य आलं आहे. त्या म्हणतात की मनाला वर्तमान काळात राहायला शिकवणे ही निरोगी निवडींची पहिली पायरी आहे. बापरे, हे खूपच सखोल आहे. अगदी. कारण जेव्हा आपण अतिविचार करत असतो ना, तेव्हा आपण वास्तवात जगतच नसतो. एकतर आपण घडून गेलेल्या घटनांवर रडत असतो किंवा भविष्यातील काल्पनिक संकटांची चित्रे रंगवून स्वतःला घाबरवत असतो. म्हणजे आपण आत्ता इथे नसतोच. बरोबर. माइंडफुलनेसची प्रक्रिया आपल्याला पुन्हा या आत्ताच्या क्षणामध्ये घेऊन येते. लेखकाने या प्रक्रियेला एका सुंदर कल्पनेशी जोडले आहे. असं समजा की आपले मन ही एक शांत बाग आहे. ओके. आणि जेव्हा आपण सतत चिंता करतो तेव्हा त्या बागेत अनावश्यक आणि हानिकारक तण माजायला लागते. खरंय. माइंडफुलनेस म्हणजे हे तण रागाने उपटून फेकणे नव्हे, तर मातीची पूर्ण जाण ठेवून अत्यंत ओळखीच्या हातांनी ते अलगद काढून टाकणे. ओळखीच्या हातांनी अलगद काढून टाकणे हे ऐकतानाच एक प्रकारची शांतता जाणवते मला. म्हणजे इथे स्वतःशीच युद्ध करायचे नाहीये, तर स्वतःच्या मनाला समजून घ्यायचे आहे. अगदी तसंच. पण कसं आहे ना, हे सगळं ऐकायला जेवढं काव्यमय आणि सोपं वाटतं, तेवढंच प्रत्यक्ष जगण्यात आणायला कठीण आहे. हो, ते तर आहेच. म्हणजे नुसतं वर्तमानात राहा असं कोणी सांगितलं म्हणून कुणी लगेच वर्तमानात राहायला लागत नाही. अजिबात नाही. तर माइल्स निस्का यांच्या पुस्तकातून आपण याच्या मूळ गाभ्याकडे वळूया. हे नक्की काम कसं करतं? कारण या प्रक्रियेचे काही मुख्य आधार आहेत असे लेखकाचं म्हणणं आहे. आपण त्या आधारभूत संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. नक्कीच. आणि यामागचं मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञान अतिशय भक्कम आहे. माइंडफुलनेस मुख्यत्वे 4 भक्कम स्तंभांवर उभा आहे. अच्छा, कोणते 4 स्तंभ? त्यातील सर्वात महत्वाचा आणि पहिला पाया म्हणजे बीइंग प्रेझेंट, म्हणजेच जाणीवपूर्वक वर्तमानात जगणं. ओके. आणि हा काही केवळ एक सुविचार नाहीये, तर हा मेंदूला दिलेला एक अत्यंत स्पष्ट संदेश आहे. म्हणजे जेव्हा आपण भूतकाळाची किंवा भविष्याची चिंता करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला, जो धोक्याचा इशारा देणारा भाग आहे, तो लगेच सक्रिय होतो. अमिगडाला सक्रिय होतो म्हणजे नेमकं काय होतं शरीरात? म्हणजे शरीर अशा प्रकारे प्रतिक्रिया देतं जणू काही एखादा प्रत्यक्ष वाघच आपल्यासमोर उभा आहे. बापरे. हो. मग वर्तमानात जगणे म्हणजे स्वतःच्या श्वासावर किंवा आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित करणे. अच्छा. यामुळे आपण मेंदूला एक संकेत देतो की आत्ता या क्षणी या खोलीत सगळं सुरक्षित आहे. आणि जसा हा संकेत मिळतो तशी शरीरातील अँझायटी किंवा अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. हे खूप रंजक आहे. म्हणजे आपण आपल्याच मेंदूला शांततेचा सिग्नल देतो आहोत. अगदी बरोबर. पण एक मिनिट, समजा आपण वर्तमानात आहोत, शांत बसलो आहोत आणि अचानक मनात एखादा अत्यंत नकारात्मक किंवा लाजिरवाणा विचार आला. हो, असं होतं. तिथे आपण अडकतो ना. मग अशा वेळी काय करायचं? कारण नुसतं वर्तमानात राहून चालत नाही, तर त्या येणाऱ्या वाईट विचारांना कसं हाताळायचं हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच या प्रक्रियेचा पुढचा अत्यंत महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे नॉन जजमेंट किंवा पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन. नॉन जजमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे परीक्षण न करणे.
आपल्या मनात येणाऱ्या विचारांना हे चांगले विचार आहेत किंवा हे वाईट विचार आहेत असे लेबल न लावता ते फक्त पाहणे. फक्त पाहायचे. हो. जॉन कबार्ड-झीन या जागतिक दर्जाच्या तज्ज्ञाच्या व्याख्येचा संदर्भ पुस्तकात वारंवार येतो. त्यांच्या मते माइंडफुलनेस म्हणजे एका विशिष्ट प्रकारे जाणीवपूर्वक वर्तमान क्षणात आणि कोणत्याही जजमेंट शिवाय लक्ष देणे. अच्छा. आपले विचार हे एखाद्या ढगांसारखे आहेत, जे आकाशात येतात आणि जातात. आपण फक्त त्या आकाशासारखं असायला हवं. थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न उभा राहतोय आणि ही शंका अनेकांना येऊ शकते. नक्की विचारा. जर आपण आपल्या विचारांचे किंवा कृतींचे परीक्षण म्हणजे जजमेंट केलेच नाही, तर आपण आपल्या वाईट सवयींकडे किंवा नकारात्मक कृतींकडे दुर्लक्ष करत आहोत असे होणार नाही का? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे एखाद्याने स्वतःच्या रागावर किंवा वाईट विचारांवर नियंत्रणच ठेवलं नाही आणि नुसतं म्हणाला की मी फक्त बघतोय, तर ते चुकीचं ठरेल. हे नॉन जजमेंट आणि पूर्ण निष्काळजीपणा यात नेमका फरक काय? जर एखादा विचार खरोखरच हानिकारक असेल तर त्याला वाईट म्हणायला नको का? इथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हाच तो कळीचा मुद्दा आहे जिथे अनेकांचा गैरसमज होतो. नॉन जजमेंट म्हणजे निष्काळजीपणा, निष्क्रियता किंवा स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करणे अजिबात नव्हे. मग नेमकं काय? तर ती स्वतःच्या विचारांपासून एक सुरक्षित अंतर निर्माण करण्याची कला आहे. सुरक्षित अंतर? होय. जेव्हा आपण एखाद्या विचाराला वाईट ठरवतो तेव्हा आपण त्याच्याशी लढायला लागतो. म्हणजे माझ्या मनात असा विचार यायलाच नको होता किंवा मी असा कसा विचार करू शकतो, अशा प्रतिक्रिया सुरू होतात. हो, आपण स्वतःलाच दोष देतो. अगदी. आणि मानसशास्त्र सांगतं की ज्या गोष्टीशी आपण लढतो ती अधिक उग्र होते. आपण यामुळे एक दुय्यम अस्वस्थता निर्माण करतो, म्हणजेच चिंता वाटल्याबद्दल वाटणारी चिंता. अरे वा, चिंता वाटल्याबद्दल वाटणारी चिंता, हे आपण सगळेच रोज अनुभवतो. होय. आणि पुस्तकात हे स्पष्ट करण्यासाठी एक अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. कोणतं? आपले विचार हे एखाद्या वेगाने वाहणाऱ्या नदीतून जाणाऱ्या पानांसारखे असतात. नॉन जजमेंटचा अर्थ असा आहे की आपण फक्त नदीच्या काठावर उभे राहून ती पाने प्रवाहाबरोबर जाताना पाहायची आहेत. अच्छा, म्हणजे त्या पानांवर लक्ष ठेवायचं. हो, पण त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून लढायचे नसते किंवा त्या पानावर उडी मारून स्वतःला वाहून नेऊ द्यायचे नसते. अगदी स्पष्ट झालं. समजा मनात विचार आला की मी या कामात पूर्णपणे अपयशी ठरणार आहे. नॉन जजमेंटमध्ये आपण म्हणतो, अरे माझ्या मनात अपयशाचा विचार आला आहे, आणि आपण त्याला नदीच्या पाण्यासारखं वाहून जाऊ देतो. म्हणजे आपण त्याला धरून बसत नाही. बरोबर. आपण त्या विचाराला सत्य मानत नाही आणि त्याच्याशी भांडतही नाही, फक्त त्याची नोंद घेतो. म्हणजेच विचार हे केवळ डोक्याला भेट द्यायला आलेले पाहुणे आहेत, ते कायमचे रहिवासी नाहीत हे ओळखणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण विचारांना फॅक्ट मानण्याची जी चूक करतो ती इथे थांबते. जर आपण त्या पानांवर उडी मारली नाही तर साहजिकच आपण वाहून जाणार नाही. हे खरोखरच अतिविचारांची साखळी तोडण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतं. मग एकदा का आपण हे सुरक्षित अंतर निर्माण केलं की पुढची पायरी काय असते? पुढचा टप्पा असतो क्युरिओसिटी, म्हणजेच कुतूहल. कुतूहल म्हणजे कसं? म्हणजे स्वतःच्याच विचारांना प्रश्न विचारणे. जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला घाबरून जाण्याऐवजी एका संशोधकासारख्या कुतूहलाने पाहणे. अच्छा, म्हणजे स्वतःच तपास करायचा. हो. जसे की माझ्या मनात हा विचार आत्ताच का आला? माझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून मला ही चिडचिड होते का? किंवा या विचाराला काही प्रत्यक्ष पुरावा आहे का? की मी फक्त भविष्यातील एका वाईट शक्यतेची कल्पना करत आहे? हे खूप प्रॅक्टिकल वाटतंय. हो. आणि जेव्हा आपण कुतूहलाने पाहतो तेव्हा आपल्या मेंदूचा जो भावनिक भाग आहे तो शांत होतो आणि तार्किक विचार करणारा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो सक्रिय होतो. यामुळे त्या विचाराचे भावनिक ओझे एकदम कमी होते. आपण स्वतःच्याच मनाचे डिटेक्टिव्ह बनण्यासारखं आहे हे. आणि मला वाटतं या प्रक्रियेत स्वतःवर खूप कठोर होऊन चालणार नाही. बरोबर? अगदी बरोबर. आणि तोच या प्रक्रियेचा चौथा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे, सेल्फ कंपॅशन, म्हणजे स्वतःबद्दल सहानुभूती. हो, हे खूप गरजेचं आहे. जे लोक सतत ओव्हरथिंकिंग करतात ना, त्यांचा स्वतःशी असलेला संवाद अत्यंत कठोर आणि टीकात्मक असतो. खरंय. छोटीशी चूक झाली तरी माझ्याकडून कधीच काही नीट होत नाही असा निष्कर्ष लगेच काढला जातो. माइंडफुलनेस आपल्याला शिकवतं की स्वतःशी एखाद्या जिवलग मित्रासारखे वागावे. जिवलग मित्रासारखे? हो. एखादा मित्र जेव्हा संकटात असतो किंवा चूक करतो तेव्हा आपण त्याला किती प्रेमाने समजावून सांगतो. मग तीच वागणूक स्वतःला का देऊ नये? अगदी बरोबर. एक मऊ ब्लँकेट पांघरल्यासारखी मानसिक वागणूक देणे, हा सेल्फ कंपॅशनचा खरा अर्थ आहे.
स्वतःशी मित्रासारखं वागणं हे तत्व ऐकायला खूप आश्वासक वाटतं, कारण आपण नेहमी स्वतःचे सर्वात निर्दयी समीक्षक असतो. हो, ते तर आहेच. जगाला जी चूक आपण सहज माफ करू ती स्वतःला कधीच माफ करत नाही. पण या सर्व संकल्पना समजून घेत असताना एका मोठ्या गैरसमजाकडे लक्ष वेधणं खूप गरजेचं आहे. कोणता गैरसमज? अनेकदा जेव्हा माइंडफुलनेस हा शब्द उच्चारला जातो तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं. हिमालयात गेलेला एखादा साधू किंवा एकांतात पूर्ण शांततेत डोळे मिटून तासांतास बसलेली व्यक्ती. हो, हा खूपच मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की माइंडफुलनेस आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन हे दोन्ही एकच आहेत. पुस्तकात यातील फरक खूप स्पष्टपणे सांगितला आहे आणि तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी. माइंडफुलनेस आणि मेडिटेशन हे दोन्ही शब्द अनेकदा समानार्थी म्हणून वापरले जातात, पण त्यांचे उद्देश, पद्धती आणि व्याप्ती पूर्णपणे वेगवेगळे आहेत. अच्छा, कशा प्रकारे? माइंडफुलनेस ही एक जीवनशैली आहे, एक अवस्था आहे. ती म्हणजे आत्ताच्या क्षणाविषयी सतत जागरूक राहणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आणि इथेच खरी गंमत आहे, यासाठी डोळे मिटून बसण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे आपण काहीही करताना हे करू शकतो? हो, माइंडफुलनेस आपण चालताना, जेवताना, ऑफिसचे काम करताना किंवा अगदी सिंकमध्ये भांडी घासतानाही अनुभवू शकतो. अरे वा! दुसरीकडे ध्यान किंवा मेडिटेशन ही एक औपचारिक सराव पद्धती आहे. तिथे एक विशिष्ट वेळ आणि जागा निश्चित करून मनाला एकाग्र करण्याचा सराव केला जातो. कदाचित श्वासावर लक्ष केंद्रित करून किंवा एखाद्या विशिष्ट ध्वनीवर लक्ष केंद्रित करून. अच्छा, म्हणजे जर आपण याला एखाद्या व्यायामाची उपमा दिली तर ध्यान करणं हे जिममध्ये जाऊन वजन उचलण्यासारखं आहे. बरोबर. आणि माइंडफुलनेस म्हणजे जिममध्ये कमावलेल्या त्या ताकदीचा वापर करून रोजच्या आयुष्यातील जड वस्तू न थकता उचलण्यासारखं आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. हे जिमचं रूपक अगदी योग्य आहे. आणि पुस्तकात यासाठी आणखी एक अप्रतिम आणि रोजच्या जीवनाशी निगडीत असे उदाहरण दिले आहे, रहदारीचे किंवा ट्रॅफिकचं उदाहरण. हो, कल्पना करूया की एखादी व्यक्ती गजबजलेल्या शहरात संध्याकाळच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत आहे. रोजचाच अनुभव आहे हा. हो ना. लोक वेड्यासारखे गाड्या चालवत आहेत. अचानक कोणीतरी मध्येच येतंय, सतत हॉर्नचे आवाज येत आहेत. अशा परिस्थितीत माइंडफुलनेस म्हणजे त्या गोंधळावर आणि इतर लोकांच्या चुकांवर चिडचिड न करता, स्वतःचा रक्तदाब न वाढवता, अत्यंत शांतपणे आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून सुरक्षितपणे मार्ग काढणे. म्हणजे रिॲक्ट न होता शांत राहणे. बरोबर. तुमच्यात ती जागरूकता असते ज्यामुळे तुम्ही संतापून चुकीचा निर्णय घेत नाही. आणि मग मेडिटेशन किंवा ध्यान या संपूर्ण प्रवासात कुठे येतं? ध्यान हे त्या प्रवासाला निघण्यापूर्वी, गाडीत बसल्यावर, इंजिन चालू करण्यापूर्वी 1 मिनिट डोळे मिटून स्वतःचे होकायंत्र सेट करण्यासारखे आहे. अच्छा. ध्यानाचा नियमित सराव केल्यामुळे मनाभोवती एक सॉफ्ट कुशन किंवा एक मऊ आवरण तयार होते. दिवसभरातील ताणतणावाचे, चिडचिडीचे, अपयशाचे जे धक्के बसतात ते शोषून घेण्याची आणि सहन करण्याची मानसिक ताकद या कुशनमुळे मिळते. म्हणजे एक प्रकारचं शॉक ॲब्झॉर्बर असल्यासारखं. अगदी तसंच. म्हणजेच ध्यान आपल्याला ती मानसिक जागा मिळवून देते आणि माइंडफुलनेस त्या जागेचा प्रत्यक्ष रस्त्यावर म्हणजे रोजच्या जीवनातील संकटांमध्ये वापर करायला मदत करते. हे अत्यंत प्रभावी आहे. ध्यान आणि माइंडफुलनेस एकत्र आल्यास मानसिक आरोग्यासाठी ते एक अभेद्य चिलखत बनू शकतं. नक्कीच. पण आता आपण थोडे तत्वज्ञानाच्या पलीकडे जाऊया. हे सर्व समजल्यानंतर एक अत्यंत स्वाभाविक आणि व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो की या सगळ्याचा खरोखर काय उपयोग आहे? हो, हा प्रश्न साहजिक आहे. विशेषतः आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात रोजच्या धावपळीत याचे काय दृश्य फायदे आहेत? पुस्तकात याच्या फायद्यांचे खूप सुंदर आणि वैज्ञानिक वर्गीकरण केले आहे. पहिला मोठा फायदा म्हणजे रिड्यूस्ड रुमिनेशन. रुमिनेशन म्हणजे काय? रुमिनेशन म्हणजे एकाच नकारात्मक विचाराभोवती सतत गोल गोल फिरत राहणे. जसे एखादी अडकलेली रेकॉर्ड सतत तेच गाणे वाजवते. मी तसं का बोललो, त्याने असं का केलं, हे विचार माणसाची प्रचंड मानसिक ऊर्जा खाऊन टाकतात. हो, पूर्ण दिवस खराब होतो यात. माइंडफुलनेसमुळे आपण त्या विचाराला एक वेगळी घटना म्हणून लांबून पाहू शकतो, ज्यामुळे विचारांचे ते अडकलेले चक्र तिथेच खंडित होते. ती वाया जाणारी ऊर्जा वाचते. हा खूप मोठा फायदा आहे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे एन्हान्स्ड इमोशनल रेग्युलेशन, म्हणजेच भावनांचे नियमन.
हे जे इमोशनल रेग्युलेशन आहे ना, ते आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाचे आहे, विशेषतः उच्च तणाव असलेले कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक वातावरणात. अगदी बरोबर. म्हणजे बघा, जिथे क्षणाक्षणाला निर्णय घ्यावे लागतात, टार्गेट्सची टांगती तलवार असते, क्लायंट्स आणि बॉसचा प्रेशर असतो, अशा ठिकाणी सतत स्फोटक परिस्थिती असते. तिथे हे शांततेचं तंत्र खऱ्या अर्थाने कसं काम करतं? हो, हा एक चांगला प्रश्न आहे. कारण तिथे शांत बसून राहिलात तर तुम्ही मागे पडाल अशी एक भीती असते लोकांमध्ये. हा एक अतिशय उत्कृष्ट मुद्दा आहे. पण जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर कॉर्पोरेट किंवा कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात शांत बसणे म्हणजे निष्क्रिय होणे असा अजिबात अर्थ नाही. मग कसं काम करतं हे? कोणत्याही संवादात दोन गोष्टी सतत घडत असतात. एखादी बाह्य घटना घडणे किंवा कोणीतरी काहीतरी बोलणे, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, आणि आपली त्यावरची प्रतिक्रिया, ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. ओके. सामान्य परिस्थितीत या दोन गोष्टींमध्ये काहीच अंतर नसते. बॉसने अचानक मीटिंगमध्ये एखाद्या चुकीवर बोट ठेवलं की आपण लगेच एकतर घाबरून बचावात्मक होतो किंवा राडावून आक्रमक उत्तर देतो. हे सगळं ऑटो पायलटवर होतं. बरोबर. आपण विचार करण्याआधीच शब्द बाहेर पडलेले असतात आणि मग नंतर पश्चाताप होतो. नेमकं तेच. माइंडफुलनेस हे मानसिक फिल्टर सारखे काम करते. ते आपल्याला त्या स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स या दोन बिंदूंमध्ये एक छोटीशी स्पेस किंवा जागा निर्माण करून देते. 1 सेकंदाचा पॉज म्हणता येईल का याला? हो, अगदी. जेव्हा ती टीका होते तेव्हा माइंडफुलनेसमुळे व्यक्तीला जाणवते की माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे, मला राग येतोय, आणि त्या 1 सेकंदाच्या जागेत ती व्यक्ती ठरवू शकते की भावनेच्या आहारी जाऊन अंधपणाने रिॲक्ट करायचंय की शांतपणे परिस्थितीचे आकलन करून व्यावसायिक पद्धतीने रिस्पॉन्ड करायचंय. वा. हा रिॲक्ट विरुद्ध रिस्पॉन्ड हा एकच बदल व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये क्रांती घडवून आणू शकतो. म्हणजे आपण परिस्थितीचे गुलाम न राहता स्वतःच्या प्रतिक्रियांचे मालक बनतो. अगदी तसंच. आणि साहजिकच जर आपली ऊर्जा अशा अनावश्यक वादांमध्ये, चिडचिड करण्यात किंवा घाबरण्यात खर्च होत नसेल तर ती अत्यंत महत्त्वाची कामं करण्यासाठी वापरली जाईल. म्हणजेच पुस्तकात सांगितलेला ताणतणाव कमी होणे आणि एकाग्रता वाढणे हा फायदा आपोआपच पदरात पडतो. हो. जेव्हा मानसिक गोंधळ नसतो तेव्हा कामावरचा फोकस लेझर शार्प होतो. नक्कीच. मेंदूला जेव्हा अनेक गोष्टी एकाच वेळी प्रक्रिया कराव्या लागत नाहीत तेव्हा त्याची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते. डिस्ट्रॅक्शन्स आपोआप बाजूला सारले जातात. हे सगळं ऐकल्यानंतर मला खात्री आहे की हे तत्वज्ञान कोणालाही आपल्या रोजच्या दिनचर्येत आणावंसं वाटेल. पण हे थिअरी समजल्यानंतर आता सर्वात महत्वाचा टप्पा येतो, तो प्रत्यक्ष कृतीचा. हो, ते तर सर्वात महत्वाचं आहे. माइल्स निस्का यांनी गेटिंग स्टार्टेड या भागात अत्यंत सोप्या, व्यावहारिक आणि रोजच्या आयुष्यात सहज करता येणाऱ्या काही पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील काही तंत्र इतकी साधी आहेत की त्यासाठी वेगळा वेळ काढण्याचीही गरज नाही. हो, आणि ती खूप प्रभावी आहेत. उदाहरणार्थ 7वी पायरी म्हणजे माइंडफुल ईटिंग. आपण अनेकदा जेवताना टीव्ही पाहत असतो, मोबाईलवर स्क्रोल करत असतो किंवा डोक्यात ऑफिसची मीटिंग सुरू असते. हो. आपण फक्त यांत्रिकपणे अन्न गिळत असतो. खरंय, चवीकडे लक्षच नसतं. माइंडफुल ईटिंग म्हणजे गॅजेट्स बाजूला ठेवून जेवणाच्या प्रत्येक घासाची चव, त्याचा रंग, त्याचा पोत आणि तापमान जाणणे. या एका छोट्या कृतीमुळे मेंदूला वर्तमान काळात राहण्याची खूप मोठी सवय लागते. अगदी बरोबर. माइंडफुल ईटिंगमुळे केवळ पचन संस्थाच सुधारत नाही तर आपण आपल्या शरीराशी पुन्हा जोडले जातो. दुसरं एक अत्यंत महत्वाचं तंत्र पुस्तकात सांगितलं आहे ते म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग. हे आजकाल खूप कमी पाहायला मिळतं. हो ना. आजकाल संवादाची गुणवत्ता खूप घसरली आहे. अनेकदा जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असते तेव्हा आपण तिचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी मी यावर काय उत्तर देऊ याचीच तयारी डोक्यात करत असतो. आपला पूर्ण फोकस स्वतःवर असतो. बरोबर. आपण फक्त रिप्लाय देण्यासाठी ऐकतो. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे आपला स्वतःचा अजेंडा बाजूला ठेवून समोरच्याला मध्येच न थांबवता पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. केवळ शब्दच नाही तर त्यांच्या भावना समजून घेणे. या एका सवयीमुळे नातेसंबंधांमधील गैरसमज आश्चर्यकारकरित्या कमी होतात. हे किती साधा वाटतं पण वास्तवात आपण हे किती दुर्मिळपणे करतो याची आता जाणीव होतीये. या व्यतिरिक्त माइंडफुल वॉकिंगचा उल्लेखही खूप छान आहे. हो, ते सुद्धा खूप सोपं आहे. सकाळी चालताना कानात हेडफोन्स टाकून काहीतरी ऐकण्याऐवजी कधीकधी फक्त चालण्यावर लक्ष केंद्रित करणे. पायांचा जमिनीवर पडणारा स्पर्श, आजूबाजूच्या हवेचा शरीराला होणारा स्पर्श, झाडांचा आवाज अनुभवणे. यालाच ग्राउंडिंगची तंत्रे म्हणतात. अच्छा. जी आपल्याला जमिनीवर वास्तवात परत आणतात.
यासोबतच बॉडी स्कॅन तंत्राचा सराव खूप उपयुक्त ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे लक्ष देणे, तिथे काही ताण जाणवतंय का ते अनुभवणे आणि श्वास सोडताना तो ताण सोडून देणे. हे झोपेसाठी पण खूप चांगलं असेल. हो, आणि या सर्व सवयी लावण्यासाठी पुस्तकात 8वी पायरी सांगितली आहे, वास्तववादी उद्दिष्टे ठेवणे. अनेकदा लोक एकाच दिवशी अर्धा तास माइंडफुलनेस करण्याचा संकल्प करतात आणि 2 दिवसात सोडून देतात. हो, सुरुवातीलाच खूप मोठा गोल ठेवतात. त्याऐवजी फक्त 5 मिनिटांच्या सरावाने सुरुवात करणे केव्हाही श्रेयस्कर. याला एक दिनचर्या किंवा रुटीन बनवणे महत्त्वाचे आहे. ही 9वी आणि 10वी पायरी आहे. म्हणजे सकाळ संध्याकाळच्या वेळा निश्चित करणं. हो, सकाळी उठल्यावर पहिली 5 मिनिटे किंवा रात्री झोपण्यापूर्वीची 5 मिनिटे. या प्रवासात मोबाईल ॲप्स किंवा एखाद्या कम्युनिटीची मदत घेता येते, ज्यामुळे सातत्य टिकून राहते. पण एक गोष्ट जी मला या सर्व प्रक्रियेत सर्वात जास्त आश्वासक वाटली ती म्हणजे माइंडफुलनेसमध्ये परफेक्शन अपेक्षित नाही. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. श्रोत्यांसाठी हे आवर्जून सांगावंसं वाटतं की अनेक जण माइंडफुलनेस सुरू करतात आणि त्यांना वाटतं की त्यांच्या मनात आता एकही विचार येता कामा नये. हो, ब्लँक व्हायचा प्रयत्न करतात. आणि मग जेव्हा विचार येतो तेव्हा ते स्वतःवरच चिडतात की माझ्याकडून हे नीट होत नाहीये. पण लेखकाने स्पष्ट केले आहे की मनात विचार येणे हे मेंदूचे नैसर्गिक काम आहे. माइंडफुलनेस म्हणजे विचार थांबवणे नव्हे. मग काय? तर जेव्हा तुमचे लक्ष भरकटते आणि विचारांमध्ये गुंतते तेव्हा अरे माझं लक्ष भरकटलं आहे ही जाणीव होणे आणि स्वतःला दोष न देता अत्यंत प्रेमाने ते लक्ष पुन्हा वर्तमानात, श्वासावर किंवा कामावर घेऊन येणे. म्हणजे पुन्हा पुन्हा फोकस करायचा. अगदी. तुम्ही जितक्या वेळा भरकटलेलं लक्ष पुन्हा जागेवर आणता तितक्या वेळा तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो. हे एका प्रकारे मेंदूचे बायसेप्स कर्ल करण्यासारखे आहे. महत्वाचं आहे तुमचा सहभाग आणि सातत्य. हा दृष्टिकोन खरोखरच खूप मोठा दिलासा देणार आहे. चुकत माकत का होईना पण परत परत वास्तवात येण्याचा प्रयत्न करत राहणे हेच यशाचं गमक आहे. अगदी बरोबर. तर या संपूर्ण सखोल चर्चेचं जर आपण एक सारांश काढायचा म्हटला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. माइंडफुलनेस हा इंटरनेटवरचा कोणताही तात्पुरता किंवा वरवरचा ट्रेंड नक्कीच नाहीये. अजिबात नाही. ती एक अत्यंत प्रगल्भ, तरीही साधी आणि रोजच्या जीवनात सहज वापरता येणारी आपल्या स्वतःच्या मनाची पुन्हा मैत्री करण्याची प्रक्रिया आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण आपल्या डोक्यात कोणते विचार येणार हे 100% नियंत्रित करू शकत नाही. बाह्य परिस्थितींवर आपला ताबा नसतो, पण त्या येणाऱ्या विचारांना आणि परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे स्वातंत्र्य मात्र आपल्याकडे नक्कीच असते. आपण आपल्या मेंदूचा टास्क मॅनेजर उघडून अनावश्यक टॅब्स ओळखू शकतो आणि ते शांतपणे बंद करून आपली मौल्यवान ऊर्जा वाचवू शकतो. हे अगदी योग्य विश्लेषण आहे आणि हा प्रवास केवळ माइंडफुलनेस पुरता मर्यादित राहत नाही. या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्याकडे पाहताना हे लक्षात येतं की माइंडफुलनेस ही खऱ्या अर्थाने केवळ एक सुरुवात आहे, पहिली पायरी आहे. अच्छा, म्हणजे याच्या पुढेही काही आहे? हो, माइंडफुलनेसच्या नियमित सरावामुळे जी मानसिक स्पष्टता आणि एक प्रकारची प्रगल्भ शांतता तयार होते ती एका मोठ्या बदलासाठी पाया रचते. तो पुढचा टप्पा म्हणजे नकारात्मक विचारांना नवीन दृष्टिकोन देणे. रिफ्रेमिंग नेगेटिव्ह थॉट्स. अगदी. एकदा का आपण विचारांना लांबून अलिप्तपणे पाहायला शिकलो की मग आपण त्यांना सकारात्मक आणि अधिक वास्तववादी वळण देऊ शकतो. ही मानसिक मुक्तीची एक मोठी साखळी आहे आणि माइंडफुलनेस हा तिचा सर्वात मजबूत दुवा आहे. म्हणजेच हा स्वतःला नव्याने शोधण्याचा एक सुंदर प्रवास आहे आणि त्याची सुरुवात आत्ता ह्या क्षणापासून होऊ शकते. आजच्या या माइंडफुलनेसच्या बेसिक्सच्या विश्लेषणाच्या शेवटी जाता जाता एक वेगळा आणि अत्यंत आश्वासक विचार सोडून जाण्याची इच्छा आहे. नक्कीच. कल्पना करूया की एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसभरात येणाऱ्या त्या प्रत्येक नकारात्मक विचाराला, त्या प्रत्येक काल्पनिक चिंतेला ती व्यक्ती तिच्या मनाच्या घरात आलेले न बोलावलेले पाहुणे मानत आहे. न बोलावलेले पाहुणे? सुंदर कल्पना आहे. किंवा त्यांना चहा पाणी न देता फक्त लांबूनच हसून दारातूनच परत पाठवून दिले तर दिवसाच्या शेवटी त्या व्यक्तीकडे किती प्रचंड मानसिक ऊर्जा शिल्लक राहील. बापरे, खूप जास्त ऊर्जा वाचेल. अगदी. या वाचलेल्या ऊर्जेत नक्कीच स्वतःचे एक अत्यंत शांत आणि अधिक सक्षम रूप सापडू शकते. कुणीही हा प्रयोग उद्या नक्की करून पाहावा. हो, खूपच सुंदर विचार आहे हा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत वर्तमानात रहा आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या.